नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जे प्रश्न रविवारी विचारता त्याची प्रांजळपणे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करत आहे. काही प्रश्न इतके असे आहेत की त्याची उत्तरं खूप डिटेलमध्ये द्यायला लागणार आहेत. म्हणूनच मी टाईप करून दररोज जशी पोस्ट पाठवते तशी पोस्ट न पाठवताना हा व्हिडिओ करत आहे. आज एका बाईने विचारलं होतं की हल्ली मुलींमध्ये व्हाईट डिस्चार्ज खूप प्रमाणामध्ये दिसतो. त्याच्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा युजली लहान वयातल्या मुली आणि खास करून की ज्यांची लग्न नाही झालेली किंवा ज्यांचा कोणाशीही शारीरिक संबंध आलेला नाही अशा मुलींमध्ये व्हाईट डिस्चार्ज दिसत नसे. हल्ली त्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. हा व्हाईट डिस्चार्ज हे एक नुसतं सिम्पटम आहे. ॲक्च्युली त्याचं मूळ कारण म्हणजे तो एक प्रकारचा डायबिटीसचाच छोटा भाऊ आहे. आयुर्वेदाप्रमाणे ह्याला सोमरोग असं म्हणतात. पूर्वीच्या काळी मुलींना आर्तव यायचा म्हणजे दर महिन्याला पिरियड आल्यानंतर शरीरातनं अनेक गोष्टी बाहेर टॉक्सिन्स बाईच्या शरीरातनं बाहेर निघून जात होते. हल्लीसुद्धा बाईला पाळी येते, पण अनेक मुलींना PCODचा त्रास असतो, ओबेसिटी असते, हायपर इन्सुलिनेमिया असं सगळं असतं, ज्याच्यामुळे तिची पाळी बरोबर वेळच्या वेळी येत नाही किंवा तिच्या ओव्हरीमध्ये अंड जे बाहेर यायला पाहिजे म्हणजे अंडाशयामधनं जे अंड बाहेर यायला पाहिजे दर महिन्याला ते येत नाही. आणि मग ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तिला गर्भाशयामधनं व्हजायनाच्या वाटे पांढऱ्या रंगाचं दह्याप्रमाणे चीजप्रमाणे घट्ट किंवा प्लेन पाण्याप्रमाणे असा डिस्चार्ज दिसायला लागतो. याचं मूळ कारण आज आपलं जे डायट आहे हे जास्त करून कार्बोदय किंवा साखरयुक्त होत चाललेलं आहे. आपल्या आहारामधली प्रथिनं कमी होत चाललेली आहेत. पूर्वी डाळी उसळी ह्यांचं प्रमाण जास्त होतं. हल्ली त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि भाज्यांमधनं जे आपल्याला फायबर म्हणतो आपण किंवा रफेज म्हणतो त्याच्यामुळे शरीरामधनं इन्सुलिनचं सिक्रिशन कमी होतं. त्यामुळे अशा प्रकारे सकस आहार जर मुलींनी दोघांनीही घेतला तर त्यांना त्रास होणार नाही. मुलींमध्ये हा त्रास जास्त दिसतो कारण मुलींमध्ये अनेक प्रकारचे हॉर्मोन्स असतात. म्हणून मुलींनी खास करून शरीर आपलं बारीक ठेवायचा प्रयत्न करायचा आणि ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करायचा. हे फक्त मुलींसाठीच नाही, बायकांनीसुद्धा घरामध्ये नुसतं बसून राहण्यापेक्षा सकाळ जर का तुम्ही नोकरी करत नसाल तर सकाळी आणि संध्याकाळी 1-1, 1.5 तास तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. चालणं हा व्यायाम होऊ शकत नाही. प्रॉपर व्यायाम करायला पाहिजे. योगासनं असतील किंवा जिमला जाऊ शकता आणि अशा पद्धतीचा व्यायाम करून आपल्या डाएटमध्ये बदल करा तर तुम्हाला औषधाची गरज नाही. पण जर का असं करूनही तुम्हाला औषधाची गरज असेल तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तुम्ही संपर्क साधू शकता. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा त्याच्याबद्दल नक्की सांगा. नमस्कार.